हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय गोवा मिनी ब्लॉग। काल मंगेशी मंदिर केल्यानंतर रिसॉर्टला देवांशने मस्त स्विमिंग एन्जॉय केलंय। आणि मग संध्याकाळी गेलो पॅलोम बीचला, मस्त शॉपिंग केलं। साऊथ गोवा खूपच शांत आणि पीसफुल आहे। जर तुम्हाला शांतता निवांतपणा हवा असेल तर साऊथ गोवा इज द बेस्ट। रात्री म्युझिक एन्जॉय करत बीच साइडला डिनर केलं। करो फिर उसके बाद प्रेस थोड़ा सा, आपको टाइम लगेगा। आप करके बताओ अंकल। आज आहे गोव्यामधला डे 4। मॉर्निंगला बीचवर खूप धमाल केली, ब्रेकफास्ट केला आणि देवांश तर समुद्राच्या लाटांवरती स्वारच झाला। किती खेळ आणि किती नाही असं झालं होतं त्याला। वेकेशनला गेल्यानंतर मुलांना असं एक्सपोजर नक्कीच द्यायला हवं, कारण अशा गोष्टींमधूनच मुलं शिकत असतात। समुद्राच्या पाण्याचा स्पर्श, मातीचा स्पर्श। सो लेट देम एन्जॉय, बट अंडर युअर ऑब्झर्वेशन। मॉन्सून जवळ आल्यामुळे समुद्राचं पाणी अगदी खवळलं होतं। काय रे, हाय मजा आली का? चला समुद्रात पाणी बीच। बाबा मी बसेल का? बस बस। बाबा ते जोरात टाकायची हा। हो नंतर सगळे मस्त फ्रेशनअप झालो आणि दुपारी रेस्ट घेऊन राजबाग बीचला गेलो होतो। मस्त गोवन फूड एन्जॉय केलो आणि लवकरच हॉटेलवरती आलो, कारण उद्या होणार होता आमचा परतीचा प्रवास। हॅलो एव्हरीवन, सो इव्हिनिंग टाईमला आलो राजबाग बीच जवळ। आता मी तिथे स्टे केलेला आहे, राजबाग बीचच्या जवळ केला आहे। तर आता वेळ झाली ती गोव्याला टाटा बाय बाय करायची। अजून खूप हा एक्सप्लोअर करायचं होतं, पण नेक्स्ट टाईम। तुम्ही म्हणत असाल रिसॉर्टचे हॉटेलचे डिटेल्स मी दिले नाही, तर माझं असं ओपिनियन आहे की प्रत्येकाचे चॉईसेस वेगवेगळे असतात, प्रत्येकाची फूड टेस्ट वेगवेगळी असते। येताना आम्ही सावंतवाडीला जेवायला थांबलो, मस्त घरगुती जेवलो। घरचं जेवण जेवण्याचा आनंद काही वेगळाच असतो, त्यात अस्सल कोकणी आणि मालवणी जेवण म्हणजे आहा हा, कमालच। सावंतवाडीला आलो आणि काजू घेतले नाही तर काय फायदा।
तसंही देवांशला काजू कसे बनतात, त्याच्यावर कशी प्रक्रिया करतात हे दाखवायचंच होतं. मग आम्ही गेलो सावंतवाडीमधल्या शिवदुर्ग काजूच्या फॅक्टरीमध्ये. काजूगर काढल्यानंतर त्याला गरम भट्टीमध्ये भाजून त्यावरची कवच वेगळे करेपर्यंत त्याची सगळी प्रोसेस बघितली. काही बायका मग काजूची वरची टरखल काढून काजू वेगळ्या करीत होत्या. केसात मिळालेलं सुगंधी फूल, कामाची एकाग्रता आणि हातातल्या काचेच्या बांगड्यांचा खळखळा आवाज करीत केलेली कामाची चपळाई हे कोकणी स्त्रियांचे वैशिष्ट्य. काजूच्या आकारानुसार लहान, मोठा, तुकडा काजू, मध्यम आकाराचा काजू असं वर्गीकरण करून त्याचे फायनल पॅकिंग केले जाते. काजूचे सॉर्टिंग झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या टबमध्ये ठेवले जातात. दिवसाला 20 ते 25 किलोपर्यंतचे काजूचे काम केले जातात असं त्या मावशी सांगत होत्या. सावंतवाडीला आहोत आणि लाकडी खेळणी घेतली नाही असं होतच नाही. मग काय, देवांसाठी भावरा, ट्रक आणि फक्त खेळणीच नाही तर गृहोपयोगी वस्तूसुद्धा खूप सुंदर होत्या. दुकानात असंख्य लाकडी वस्तू होत्या. सुंदर सुंदर लाकडी वस्तू बघताना कधी वेळ गेला कळलंच नाही. काही जुन्या वस्तू ज्या त्या अँटिक पीस म्हणून शोभेसाठी ठेवतात त्याने देवांशी तर लक्षच वेधून घेतले. तो म्हणजे जुन्या काळातील हा फोन. का नाही. तर मग व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या कमेंट भरपूर येऊ द्यात. थँक्यू सो मच. बाय.